नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर बऱ्याच दिवसापासून आपला व्हिडिओ या ठिकाणी आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पडला नाही, परंतु आज पुन्हा आपल्याला आपली जी काही एक्झरसाइज आहे तर एक्झरसाइज वरचे जे काही 5 नंबर क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल, ते क्वेश्चन बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी हात जात होते, त्यामुळे त्या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहे. याच्या अगोदरचा एक्झरसाइजचा व्हिडिओ न घेण्याचं कारण असंही आहे की त्या ठिकाणी आपण जे ऑलरेडी पॉईंट घेतलेले आहेत तेच त्याची त्या ठिकाणी क्वेश्चनचं उत्तर आपल्या वहीमध्ये नोटबुकमध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, तेच तुम्ही त्या ठिकाणी पॉईंट टू पॉईंट घेऊ शकता. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे एक्सप्रेशन किंवा त्या ठिकाणी सगळ्या क्वेश्चनचे आन्सर आपण त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे आपण एक्झरसाइज घेतलेली नाहीये. महत्त्वाचा विषय असा आहे की क्वेश्चन नंबर 5 मधला जो काही प्रॉब्लेम होते, जे काही न्यूमेरिकल होते, तर ते न्यूमेरिकल त्या ठिकाणी आपण इथे विद्यार्थ्यांचे घेणार आहोत. काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना त्या याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये अडचणी येत होत्या, त्यामुळे ते न्यूमेरिकल आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे, मग आता इथं जो काही क्वेश्चन नंबर 5 आहे, क्वेश्चन नंबर 5 मध्ये जे काही पहिला न्यूमेरिकल जो आहे तो पहिला न्यूमेरिकल ते आपल्याला बघायचा लागतो. बरोबर आहे, तर पहिला न्यूमेरिकल कोणता आहे? शांत बैठक. पहिला न्यूमेरिकल कोणता आहे तर बघा, क्वेश्चन नंबर 5 मध्ये अँड इलेक्ट्रिक पंप हॅज अ 2 किलोवॅट पॉवर. एक इलेक्ट्रिक पंप आहे आणि त्या इलेक्ट्रिक पंपची जी काही पॉवर आहे ती किती आहे तर 2 किलोवॅट आहे. किती ओम बाळा? 2 किलोवॅट. ठीक आहे, नंतर जर समजा आपण पुढे गेलो, हाऊ मच वॉटर विल द पंप लिफ्ट एव्हरी मिनिट टू अ हाईट ऑफ अ 10 मीटर. ठीक आहे, जर समजा काय केलं आता, हाऊ मच वॉटर विल द पंप लिफ्ट एव्हरी मिनिट, म्हणजे तो जो काही पंप आहे तो पंप त्या ठिकाणी प्रत्येक मिनिटाला किती त्या ठिकाणी पाणी वरती ओढेल, तर त्या ठिकाणी हे आपल्याला काढायचं. परंतु हे ओढत असताना टू हाईट ऑफ 10 मीटर, तर याची जी काही उंची आहे म्हणजे किती उंचीवरून त्या ठिकाणी ओढणार आहे? 10 मीटर खालची जी काही खोली आहे तिथून त्या ठिकाणी वरती ते ओढणार आहे. ठीक आहे, तेवढं जे अंतर आहे तेवढं 10 मीटर एवढं आहे. मग आता आपल्याकडे त्या ठिकाणी फॉर्म्युला वगैरे सगळं त्या ठिकाणी आधीच आपण केलेलं आहे अगोदर, ते लक्ष द्या इकडे की आपण इथं काय वापरतो तर जी पी आहे, पी म्हणजे काय रे? पॉवर. पी म्हणजे काय? पॉवर. पॉवर इज इक्वल टू आपण काय म्हणू शकतो 2 किलोवॅट. किती म्हणता येईल आपल्याला? 2 किलोवॅट म्हणता येईल. आणि मग जर त्या ठिकाणी 2 किलोवॅट जर आपण घेतला तर 2 किलोवॅटला आपल्याला असा लिहिता येतं 2 मल्टिप्लाय बाय किती? 1000. ठीक आहे, किंवा 2 मल्टिप्लाय बाय 1000. ठीक आहे, असं आपण करू शकतो. आणि सरळ जर आपण त्या ठिकाणी याचं जर मल्टिप्लिकेशन जर केलं तर किती येईल आन्सर? 2000 येईल. 2000 वॅट. हा हे जे आहे ना हे डब्ल्यू आहे. ठीक आहे, डब्ल्यू, आणि डब्ल्यू म्हणजे काय? वॅट. ठीक आहे, म्हणजे 2000 वॅट त्या ठिकाणी आपल्याला काढता येईल. मग आता समोर जर आपण बघितलं, पुन्हा आपल्याला पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. ठीक आहे, फक्त पॉवर इज इक्वल टू काय डब्ल्यू अपॉन टी. डब्ल्यू काय इथं? डब्ल्यू काय? डब्ल्यू मीन्स काय? इथं डब्ल्यू मीन्स वर घेणार का तुम्ही? नाही, तर डब्ल्यू मीन्स इथं व्हॅट घ्यायचंय तुम्हाला. टी म्हणजे काय इथं? टाइम. ठीक आहे, पण आपल्याला इथं आता आपण जो काही शिकलोय तर त्या ठिकाणी आपला जो काही फॉर्म्युला येतो तर तो कसा येतो तर डब्ल्यू इज इक्वल टू, म्हणजे समजा जर आपण तिकडे व्हॅट जर घेतलं तर त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी, व्हॅट्स म्हणजे काय? एक प्रकारची पोटेन्शियल एनर्जी, आणि पोटेन्शियल एनर्जी आपण त्या ठिकाणी एमजी असं लिहितो. काय लिहितो? एमजीएच असं लिहितो, राईट. एमजीएच आपण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला डिराइव्ह केलाय आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला त्या ठिकाणी येतो एमजीएच. बरोबर, आणि त्याचबरोबर कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय येतो? हाफ एमजी स्क्वेअर असा फॉर्म्युला येतो. फक्त आपण तो वापरलाय कोणता? पोटेन्शियल एनर्जीचा, आणि पोटेन्शियल एनर्जी जो काही फॉर्म्युला आहे एमजीएच. ठीक आहे, मग जर समजा आता आपण याच्यामध्येच काय केलंय, मी ह्या व्हॅल्यू टाकलाय, फक्त काय केलंय पॉवर इज इक्वल टू व्हॅट म्हणजे काय घेतलं मी? एमजीएच, आणि टी टाकलंय. टीला टी तसंच घेतलाय ऑलरेडी. नंतर मी आता काय केलंय की मला काय करायचं यातून मला एम जर जो काय एम आहे तो जर मला काढायचा आहे तर मी काय करतो त्याला बाहेर लिहितो. ठीक आहे, म्हणजे एम बरोबर सगळी टर्म लिहितो. मग मी काय केलं, एम इज इक्वल टू पॉवर मल्टिप्लाइड बाय टी. एम इज इक्वल टू पॉवर मल्टिप्लाइड बाय टी आपण, आता लक्ष द्या, हे जे काही वरती याच्यामध्ये होतं न्यूमरेटरमध्ये होतं तर हे कशामध्ये जाईल? डिनॉमिनेटरमध्ये जाईल. सरळ अर्थात गुणाकाराचा सुलभ जो त्या ठिकाणी कोणी भागाकार आहे म्हणून त्या ठिकाणी उलट काय होईल त्याच्या भागाकार. ठीक आहे, हे सरळ गुणाकारात होतं तर त्या ठिकाणी भागाकार चाललं जातं. समजलं का? जी जी इंटू एच. ठीक आहे,
हे झालं आता इथं गुणाकार. मग जर समजा आपण समोर जर बघितलं काय होईल की आता पॉवर त्या ठिकाणी आपण काढून ठेवली किती 2000 वॅट काढून ठेवले आणि त्याला आपण 30 घेतली बरोबर 2000 वॅट मल्टिप्लाय बाय टी किती रे 60 आपल्याला दिलेला आहे टी यस 1 मिनिट किती यस करेक्ट. आता लक्ष द्या तिथे सांगितलंय की पंप लिफ्ट एव्हरी सांगितलंय प्रत्येक मिनिटाला आणि प्रत्येक मिनिट म्हणजे किती तर त्या ठिकाणी 60 सेकंड इथे लिहून ठेवलंय की t 1 मिनिट 60 सेकंड आणि तेच घेतलंय मी कळलं का. नंतर इथे काय केलं g म्हणजे किती तर त्या ठिकाणी ड्यू टू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय आपली 9.8 आहे आणि h म्हणजे किती आहे तर त्या ठिकाणी 10 आहे जो आपली ऑलरेडी आपल्याला पहिले पण दिलेली होती हाईट ऑफ 10 मीटर समजलं तेच घेतलंय मी. नंतर मग आता याचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर काय होईल की बघा 16 मल्टिप्लाइड बाय 2000 म्हणजे 2000 गुणिले 60 जर आपण केलं तर त्या ठिकाणी 12000 आपला आन्सर येईल आणि नंतर त्या ठिकाणी 9.8 मल्टिप्लाइड बाय 10 जर केलं तर उत्तर काय येतं 98. मग सरळ काय केलं की आता हे 12000 आहे ना 12000 ला मी काय केलं की याला 2 ची कसोटी लावली ठीक आहे. पण 12000 चे अर्धे त्या ठिकाणी किती होते 6000 आणि या 98 चे किती होते 49. ठीक आहे. मग 6000 भागिले 49 जर केलं तर आपलं उत्तर त्या ठिकाणी काय येतं 1224.5 ठीक आहे. किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो 1224.5 ठीक आहे. असं आपलं त्या ठिकाणी काही आन्सर येणार आहे. ठीक आहे. समजलं तुम्हाला आजचा प्रॉब्लेम काय येतो ठीक आहे चालेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो दुसरं जे काही पॉइंट आहे दुसरं जे काही एक्झाम्पल आहे आपलं तर ते एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 मधलं सेकंड एक्झाम्पल बी नंबरचं एक्झाम्पल आहे. इफ अ 12 वॅट इलेक्ट्रिक आयरन इज यूज्ड डेली फॉर 30 मिनिट्स. एक इस्त्री आहे प्रेस ठीक आहे की जी दररोज आपण त्या ठिकाणी 1200 वॅटचा यूज आपण त्या ठिकाणी करतो. मग जर आपण एक जर काय घेतली इलेक्ट्रिक आयरन जर त्या ठिकाणी घेतली तर इलेक्ट्रिक आयरनचा जर यूज आपण त्या ठिकाणी डेली काय म्हणतोय डेलीचा वापर आहे आणि डेली किती मिनिटं आहे फक्त आणि फक्त 30 मिनिटांचा वापर त्या ठिकाणी होत आहे. आणि मग हाऊ मच द टोटल इलेक्ट्रिसिटी इज कंझ्युम इन द मंथ ऑफ एप्रिल. तर त्यांनी हे जे काही हे केले कॅल्क्युलेशन जे काही केलंय तर हे कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी कोणत्या महिन्याचं आहे तर त्या ठिकाणी एका महिन्याचं त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन आहे. ठीक आहे. एक मिनिट ती माहिती घे आपला ठीक आहे. हा चला लक्ष द्या इकडे एक मिनिट आता हा इकडे बघ रे. आता काय सांगितलं इथं की टोटल इलेक्ट्रिसिटी इज कंझ्युम इन द मंथ ऑफ एप्रिल. आपल्याला जे काही कॅल्क्युलेट करायची जे काही हे सांगितली आपल्याला एनर्जी सांगितली किंवा इलेक्ट्रिसिटी सांगितली आहे तर ती इलेक्ट्रिसिटी एप्रिल महिन्यात सांगितली. कोणत्या महिन्याची एप्रिल महिन्यामध्ये किती त्या ठिकाणी वापरली ते आपल्याला बघायचं आहे. मग बघा आता जर आपण बघितलं पी म्हणजे सांगितलंय पॉवर आपण त्या ठिकाणी किती घेतली 1200 वॅट म्हणजे 1200 वॅट घेतली. मग 1200 वॅटला आपल्याला त्या ठिकाणी किलो वॅट मध्ये लिहायचंय. किलो वॅट मध्ये रूपांतर करण्याकरता आपण त्या ठिकाणी काय केलं 1.2 केला. समजलं का. हे याचं कन्वर्जन कशामध्ये होऊन गेलं किलो वॅट मध्ये कन्वर्जन होऊन गेलं. आणि मग राहिला विषय टाइमचा. ठीक आहे. टाइम दिलेला आपली किती 30 मिनिट किती दिलाय 30 मिनिटं दिलाय. मग t = 30 मिनिट पर डे म्हणजे 30 मिनिटं प्रत्येक दिवसाला वापरतात. म्हणजे असा किती दिवस होईल ते मग 30 डेज होईल. समजलं का. म्हणजे आपण त्या ठिकाणी एका दिवसाला 30 मिनिटं तर याचा अर्थ त्या ठिकाणी 30 मल्टिप्लाइड बाय जर आपण त्या ठिकाणी किती केले 1 केले तर त्या ठिकाणी कारण आपल्याला डे करायचा आहे. डे म्हणजे एकच ना 1 डे म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय 30 करा म्हणजे आन्सर आपलं 30 येईल. ठीक आहे 30 येणार आहे म्हणजे एका महिन्यामध्ये 30 दिवस त्या ठिकाणी असतात त्याप्रमाणे आपण घ्यायचं आहे. मग आता समजा इथं काय केलं आपण टी आपला किती दिलाय तर 30 दिलाय बरोबर. किती दिलाय 30. जर समजा आपण ह्या टी ला असं जर लिहिलं तर कसं की टी = 30 मल्टिप्लाइड बाय 30 म्हणजे आता त्या ठिकाणी किती मिनिटं होईल ते 900 मिनिट होईल. किती होईल 900 म्हणजे 900 मिनिटं त्या ठिकाणी होतील. आणि 900 मिनिटाला काय करायचंय तर त्या ठिकाणी आपल्याला जर त्या फॉर्म्युलानुसार जर आपण बघितलं तर 60 ने काय केलं डिवाइड केलं. कितीने 60 ने आपण काय केलं डिवाइड केलं तर त्या ठिकाणी आपलं अर्धे केले सर 60 आवर घेतले सर त्या ठिकाणी
किती घेतले? 60 आवर घेतले का 60 मिनिटं घेतले सर्व? 60 आवर. हा, इथं जे काही केलंय ना, तर 3 गुणिले 3 म्हणजे 9 आणि हा 0 0 टाकून द्या. 900 मिनिटं आहे. आता 900 मिनिटं काय केलं माहितीये का? लक्ष द्या इकडे की 900 मिनिटं आहे, बरोबर आहे. मग 900 वरती घेतले, बरोबर आहे. मिनिटाला हवरमध्ये कन्वर्जन करण्यासाठी काय केलं त्या ठिकाणी मिनिटाचा आपण त्या ठिकाणी काय करतो की 60 घेतो. 60 सेकंद त्या ठिकाणी 1 मिनिट होतो. म्हणून त्या ठिकाणी आपण काय केलं 900 आपण 60 केलं, बरोबर आहे. कन्वर्जन आपण त्या ठिकाणी हवरमध्ये करतोय म्हणून त्या ठिकाणी हवर घेतलाय, बरोबर आहे. आता काय करायचं आता की हा जो कॅन्सल होऊन गेला. 6 ने जर 9 ला आपण भागितलं 15 सेकंड हवर, ठीक आहे. किती? तर आपण त्या ठिकाणी लिहू शकतो की 15 1 15 आणि 15 सेकंड 90 लिहू शकतो. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर किती? तर 15 होईल. समजलं? ठीक आहे. नंतर 15 वर आल्यानंतर काय करायचं? नाऊ अमाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी कंझ्युम. आता आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी किती कंझ्युम केली ते आपल्याला बघायचं आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल की फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे तो? की पॉवर मल्टिप्लाइड बाय टी. ठीक आहे. कारण इलेक्ट्रिसिटी आपण कंझ्युम करतोय, वापरतोय, याचा अर्थ ती पॉवरच आहे ना, ठीक आहे. म्हणून आपण पॉवर मल्टिप्लाइड बाय टी केलं, ठीक आहे. मग जेव्हा आपण पॉवर जर घेतला तर तो आपण त्या ठिकाणी 1200 वॅटचा कन्वर्जन करून किती घेतला होता? 1.2 किलोवॅट घेतला होता. तोच घ्या. 1.2 मल्टिप्लाइड बाय 15 ती म्हणजे काय? 15 आपल्याला दिलेला आहे. नाही इथं काढलं सर आपण 15 सॉरी 15 आपल्याला दिलेला नव्हता. आपण 15 हवर्स काढले आणि तेच आपण मल्टिप्लिकेशनला घेतले, ठीक आहे. मग 15 गुणिले जर 1.2 जर आपण केले तर आपला आन्सर त्या ठिकाणी किती येतं? 18 युनिट्स येतं. किती येतं? 18 युनिट्स आपला आन्सर त्या ठिकाणी येतं. याचं त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन मी तुम्हाला करून दाखवले, बरोबर आहे. ह्या अशा प्रकारचं मल्टिप्लिकेशन करून तुम्ही काय करू शकता? याचा आन्सर 1.2 मल्टिप्लाइड बाय 15 म्हणजेच किती? 18 युनिट्स. समजलं का? 18 युनिट त्या ठिकाणी काही आन्सर त्या ठिकाणी येणार आहे, ठीक आहे. तर तुम्ही या प्रॉब्लेमचं त्या ठिकाणी काय करू शकता? स्क्रीनशॉट त्या ठिकाणी घेऊ शकता, ठीक आहे. चला तर आपल्याला आता क्वेश्चन नंबर 5 मधला सी नंबरचा क्वेश्चन बघायचा आहे, ठीक आहे. की जो तिसरा क्वेश्चन आहे, तिसरा क्वेश्चन मध्ये नेमकं सांगितलं काय बघा की इफ द एनर्जी ऑफ अ बॉल फॉलिंग फ्रॉम अ हाईट. म्हणजे एक बॉल आहे, विशिष्ट बॉल घेतलाय आणि जर तो बॉल त्या ठिकाणी वरतून जर सोडला, समजा हा एक त्या ठिकाणी मार्कर म्हणजे एक प्रकारचा बॉल आहे आणि तो वरतून असा खाली सोडायचा आहे. मग वरतून खाली जर सोडला असेल तर त्या ठिकाणी खाली पडतानाची त्या ठिकाणी काय सांगितली ती एनर्जी. इफ द एनर्जी ऑफ अ बॉल फॉलिंग फ्रॉम अ हाईट. वरतून त्या ठिकाणी विशिष्ट अंतरावरून किंवा उंचीवरून जेव्हा तो बॉल खाली पडतो तेव्हा त्या ठिकाणी त्याची जी हाईट आहे तर ती किती आहे? 10 मीटर एवढी आहे. 10 मीटर एवढी त्या ठिकाणी हाईट इज रिड्यूस बाय 40%. तर त्या ठिकाणी तो पडत असतानाच त्या ठिकाणी त्याची जी हाईट आहे तर ही 10 मीटरने रिड्यूस झाली, अर्थात कमी झाली, ठीक आहे. रिड्यूस बाय तर त्या ठिकाणी 10 मीटर जे काही अंतर आहे त्याचं हाईट आहे तर ती हाईट 10 मीटर हाईट किती मीटर? 10 मीटर हाईट किती पर्सेंटने कमी झाली? 40% रिड्यूस झाली म्हणजे कमी झाली. तर मग त्या ठिकाणी विचारलंय काय? हाऊ विल इट रिड्यूस. तर त्या ठिकाणी ती पूर्णतः किती रिड्यूस झाली आहे हे आपल्याला काढायचं आहे, ठीक आहे. म्हणजे ती किती कमी झाली हे काढायचं आहे. मग इथे सांगितलं काय लक्ष द्या इकडे की H1 दिला. H1 म्हणजे आपण काय घेतलंय तर 10 मीटरची आपली हाईट घेतली, बरोबर आहे. नंतर आता Pe2 = Pe1 म्हणजे काय? तर पोटॅशियम एनर्जी 2 आणि पोटॅशियम एनर्जी 1 घेतली, बरोबर आहे. मग जर त्या ठिकाणी पोटॅशियम एनर्जी 2 आणि पोटॅशियम एनर्जी 1 जर घेतली असता तर त्या ठिकाणी ती रिड्यूस होताना दाखवली. मग रिड्यूस म्हणजे काय असं काय? मायनस निगेटिव्ह. रिड्यूस म्हणजे आपण काय म्हणलं? कमी होणे म्हणले. आणि कमी जर आपल्याला ह्या नंबर मध्ये जर आपण कमी दाखवायचं झालं तर मग कमी शब्द लिहून दाखवणार का? नाही. तर आपण तिला काय घेणार? मायनस, ठीक आहे. मायनस 40% पोटॅशियम एनर्जी फर्स्ट, ठीक आहे. मग त्या ठिकाणी जी काही पोटॅशियम एनर्जी जी आहे ती -40% त्या ठिकाणी झाली हे तुम्हाला कळलं असेल. वरतून पडता 40% कमी झाले. नंतर काय केलं आता? हा पोटॅशियम एनर्जी फर्स्ट = -40/100 अपॉन 40/100. आता 40/100 काय घेतलं? पर्सेंटेज. आपण त्या ठिकाणी 100 लिहितो. पर्सेंटेजला काय लिहितो? 100. मग त्या ठिकाणी 40% म्हणजे 100 आणि पुन्हा पोटॅशियम एनर्जी 1 घेतली, समजलं. आता काय केलं की पोटॅशियम एनर्जी ही जी काही 2 आहे तर ती लक्ष द्यायचं. काय सांगितलंय की पोटॅशियम एनर्जी 2 = 0.6 पोटॅशियम एनर्जी 1. जर समजा आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं असतं तर 0.6 येतं त्या ठिकाणी येतं. आणि जी काही H आहे, आता जर समजा आपण याच्या H मध्ये जर गेलो तर इथे H पहा काय सांगितलं होतं पहिला की इफ द एनर्जी ऑफ अ बॉल फॉलिंग फ्रॉम अ हाईट ऑफ 10 मीटर्स इज रिड्यूस बाय 40%.
हाऊ विल इट रिड्यूस, तर त्या ठिकाणी ती कितीने कमी झाली हे आपल्याला बघायचं आहे. मग याचा अर्थ त्या ठिकाणी हाईट जी आहे तर त्या हाईट आता ही याच्यावर आपल्याला 10 मीटर दिली होती, परंतु त्या ठिकाणी दुसरी जी हाईट ती आपल्याला दिलेली ती काढायची. मग ॲज पोटॅशियम एनर्जी हा जो काही अल्फा आहे म्हणजे त्या ठिकाणी आपण काय करायचं, इथं अल्फा आपल्याला इथं घ्यावं लागणार आहे, स्थिरांक घ्यावं लागणार आहे, म्हणून तो घेतला ॲज पोटॅशियम एनर्जी अल्फा इंटू एच. कारण अल्फा काय यूज केला इथं, कारण ती हाईट जी आहे ना त्या हाईटवरून वस्तू पडत असताना ती रिड्यूस होते. काय होते? रिड्यूस होते, म्हणून त्या ठिकाणी आपण अल्फा घेतलाय. म्हणून देअरफॉर पोटॅशियम एनर्जी अपॉन पोटॅशियम एनर्जी 2 अपॉन पोटॅशियम एनर्जी 1 इज इक्वल टू काय झालं की हा H2 अपॉन H1. म्हणजे आता समजा आपण जे काही पहिली जी हाईट काढली ती H1 काढली बरोबर आहे, तो मात्र H2 कुठून आणली, कारण आपण त्या ठिकाणी दोन एनर्जी इथे घेतल्या, पोटॅशियम एनर्जी फर्स्ट आणि पोटॅशियम एनर्जी सेकंड, म्हणून त्या ठिकाणी दोन्हीला सुद्धा त्या ठिकाणी काय लागेल, हाईट लागणार आहे. मग एकाची H1 आणि एकाची H2. मग त्याप्रमाणे आपण काय केलं की हा H2 आहे, ठीक आहे, हा H2 इकडे बाजूला गेला आणि त्या ठिकाणी काय केलं, कारण आपण H2 त्या ठिकाणी काय करायचं आहे, काढायचं आहे. समजलं का? ठीक आहे. म्हणून आता S2 इज इक्वल टू पोटॅशियम एनर्जी 2 अपॉन पोटॅशियम एनर्जी 1, म्हणजे ही टर्म पूर्ण अशीच ठेवली आणि त्या ठिकाणी हा H1 जो आहे ना तो सरळ डिव्हिजन मध्ये होता, तो मल्टिप्लिकेशन मध्ये दिला. ठीक आहे. नंतर आता काय केलं की पोटॅशियम एनर्जी 2 जो दिलाय त्या ठिकाणी आपली किती आहे, तो 0.6 आहे आणि इथे घेतलं 0.6 आणि नंतर याला काय केलं, मल्टिप्लिकेशन मध्ये जे काही आहे म्हणजे हा डिव्हिजन मध्ये होता तो मल्टिप्लिकेशन मध्ये गेला, म्हणजे पोटॅशियम एनर्जी 1 आणि खाली काय आले, पोटॅशियम एनर्जी 1 into 10. आता दोन्हीकडे सुद्धा पोटॅशियम एनर्जी 1 पोटॅशियम एनर्जी 1 त्या ठिकाणी सेम झाले, म्हणजे त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, कट करता येईल. ठीक आहे. मग हा जो काही H1 दिला आपण त्या ठिकाणी 10 दिलाय तो वरती आहे, तो घेतला सरळ सरळ पोटॅशियम एनर्जी 1 आणि पोटॅशियम एनर्जी 1 हे कट झाल्यावर उरलंय काय, 0.6 मल्टिप्लाय बाय 10 उरलंय, अर्थात आपलं किती मीटर झालं, 6 मीटर त्या ठिकाणी आन्सर झालं. ठीक आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपलं आन्सर 6 त्या ठिकाणी आलेलं आहे. चला तर मित्रांनो क्वेश्चन 5 मधला 3rd नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. चला लक्ष द्या इकडे. द व्हेलॉसिटी ऑफ अ कार इनक्रीज फ्रॉम 54 km/h. तर त्या ठिकाणी व्हेलॉसिटी ऑफ कार जर आपण बघितली तर ती त्या ठिकाणी ती इनक्रीज होताना दिसते आपल्याला. तर ती किती आहे, 54 km/h आहे. तर आणि नंतर त्या ठिकाणी काय सांगितले पुन्हा, टू 72 km/h. हाऊ मच इज द वर्क डन इफ द मास ऑफ द कार इज 15,000 1500 kg 1500 kg त्या ठिकाणी याचं इथलं वेट आहे. म्हणजे प्रश्न समजून घ्या, अगोदर काय सांगितलं की द व्हेलॉसिटी ऑफ अ कार, एका विशिष्ट कारची व्हेलॉसिटी त्या ठिकाणी किती आहे, तर ती इनक्रीज आहे, इनक्रीज हो राहील, इनक्रीज फ्रॉम द 54 km/h. ठीक आहे. 54 km/h ला घ्यायचं तर त्या ठिकाणी ती इनक्रीज हो राहील, परंतु कुठपर्यंत, तर 54 km/h टू 72 km/h इतक्या कालावधीत किंवा इथल्या किलोमीटर मध्ये. ठीक आहे. मग हाऊ मच इज द वर्क डन, तर त्या ठिकाणी ह्या कारने किती वर्क डन केलं, आणि इफ द मास ऑफ कार इज 1500 kg, जर त्या कारचं मास हे त्या ठिकाणी 1500 किलोग्रॅम एवढं जर असेल तर त्याने त्या ठिकाणी किती वर्क डन केलं हे आपल्याला काढायचं आहे. मग लक्ष द्यायचं काय सांगितलंय की V1 जो दिलाय, V1 म्हणजे काय, पहिली जी की कार आहे ती आपण त्या ठिकाणी घ्यायची आहे. तर त्या पहिल्या म्हणजे कार एकच आहे, तर कार जी कार आहे त्या कारचा जो काही टायमिंग दिलाय तर त्या ठिकाणी टायमिंग म्हणजे जी काही व्हेलॉसिटी दिली आहे, टायमिंग नाही व्हेलॉसिटी दिली आहे, ती व्हेलॉसिटी किती दिली आहे, 54 km/h दिली आहे, बरोबर. म्हणून त्या ठिकाणी V1 54 km/h आणि म्हणून V1 54 upon 1 into 5/18. आता हे कसं केलं, तर किलोमीटरचं कन्वर्जन त्या ठिकाणी मीटर पर सेकंड मध्ये करत असताना त्या ठिकाणी आपल्याला हे घ्यावं लागतं, बरोबर. म्हणजे 54 भागेला काय केलं, 1 मल्टिप्लाय बाय 5/18. आता जर समजा याचा गुणाकार जर आपण केला तर त्या ठिकाणी 54 गुणिले 5 किती येतो, 270, आणि त्या ठिकाणी 18 येतो 18, आणि याला जर आपण भागितलं तर त्या ठिकाणी उत्तर येते आपलं 15 मीटर पर सेकंड. नंतर समजा आपण